माझ्या बांधवांनो, भगिनी आणि माता, एका चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या हस्ते आज होते आहे. उद्घाटन माझ्या हस्ते होते. मराठी चित्रपट आणि नाट्यभूमीच्या पारितोषिकांचा कार्यक्रम. गेल्या आठवड्यात ज्या वेळेला महेश आले माझ्याकडे आणि आमंत्रण दिल्यानंतर मी तत्काळ हो म्हटलं. आज आल्यानंतर मी त्यांना विचारलं, मला काही अडचण नाही, पण तुम्हाला असं वाटत नाही ना की मला बोलून कुठे चूक केली नाही? कारण कार्यक्रम मराठीचा आहे आणि आता कोणीतरी शोध लावलं की आम्ही ठाकरे बिहारचो. मला आल्या पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. म्हणजे कोण बोललं? तर म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मला काल प्रश्न विचारला तरी पटकन बोललो की कोण गाढवाचं म्हणतोय. मग त्याने सांगितलं दिग्विजय सिंग म्हणतात. म्हणजे माफ करा, मी गाढवांचा अपमान करू इच्छित नाही. आणि आता सुद्धा मी तेच म्हणतो की आजपर्यंत माझा विश्वास नव्हता की माणसाचा पूर्वज माकड आहे, पण यांच्याकडे बघून आणि त्यांच्या चाऱ्याकडे बघून आता वाटायला लागले की खरंच असू शकतो, कारण काही अजून गुण त्यांच्यामध्ये शिल्लक आहे. असू दे, मला काहीतरी राजकारणावरती बोलायचं नाही, पण एका अभिमानाने आणि प्रेमाने इथे आलेलं आहे. मराठी रंगभूमी असेल, मराठी चित्रपट व्यवसाय असेल, मराठी माणूस म्हटलं तर अडी अडचणी आणि त्याचा सामना करून पुढे जाणे आलं आपल्या पाठीलाच सुचले. पण तरी सुद्धा मला खरंच अभिमान वाटतोय की केवळ मराठी चित्रपटसृष्टी नाही तर मी म्हणेन देशातल्या चित्रपटसृष्टीची सुरुवातच एका मराठी माणसाने केली. हा केवढा मोठा अभिमानच आहे. त्या गोष्टीला 100 वर्ष होत आहे. रंगभूमी आहे, चित्रपट व्यवसाय आहे, हळूहळू सुरुवात होते आहे. हे 3रं वर्ष. आज मैत्री तुम्ही आहात, अनिरुद्धजी तुम्ही आहात, आणखी सगळेजण असे हात आता एक 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 वाढत जातात. या वर्षी तुम्ही सिंगापूरला चाललाय, पुढच्या वर्षी मला माहित नाही कुठे चाललेलं आहे. मी मैसूर आल्यानंतर म्हटलं की तुमची जबाबदारी हळूहळू दरवर्षी वाढत जाणार आहे. कारण मग सिंगापूर झालं, आणखी कुठे झालं, नुकताच आता मंगळावरती पण माणूस जायला लागलेला आहे. तिकडे सुद्धा सांगता येत नाही, कारण आपल्या पत्रिकेत मंगळ असतो, पण मंगळावरती मराठी माणूस सुद्धा असेल असा माझा विश्वास आहे. आणि तिकडे सुद्धा तुम्हाला एक दिवस जावं लागेल, न्यावं लागेल. पण मला ज्या वेळेला मी फिलाडेल्फियाला गेलो होतो 2009 साली, ते BNN त्यांच्या सगळ्या संमेलनासाठी, ते वातावरण बघितल्यानंतर खरंच तुम्ही जे काही करतात ना, म्हणजे ह्याचं कौतुक किती करावं हाच माझा प्रश्न आहे. कारण कौतुक करावं म्हणून थोडं आपल्याला इकडे वाटतं की काय तुम्ही 300 लोक घेऊन चाललात, 500 लोक घेऊन चाललात, काय तिकडे जाऊन काय करणार. तसं नाही. तिथे राहत असलेली मराठी माणसं आहेत ते आतुरतेने वाट बघत असतात. आणि तिकडे मी जे काय बघितलं, 2 दिवस मी होतो तिकडे बघितलं की इकडे अनोळखी असलेली माणसं तिकडे अगदी घट्ट ओळखीची होतात. काही गरज लागत नाही ओळखीची. मराठी बोलतो ना, मग निघतात, गावाकडच्या गोष्टी निघतात. कोणाला आजी आठवते, कोणाला आईच्या हातातलं काय भाजी आठवते, आणि एकमेकांच्या त्या गप्पा रंगल्या होत्या. जणू काही त्यांनी काय हॉटेल होतं ना, एखादं लग्न घर व्हावं असंच झालं होतं. सगळे दालगिरी घालून माता बहिणी तिकडे आल्या होत्या आणि एक वेगळं मंगल वातावरण होतं. गंमत म्हणजे हे सगळं वातावरण बघत असताना छोटी छोटी जी चिमुरडी मुलं होती, रंगीबिरंगी कपडे घालून फुलपाखराची बांधत होती. एक मुलगी आपल्या आईला विचारत होती, मॉम मॉम व्हेर इज दॅट मँगो लेडी. तर मँगो लेडी म्हणजे काय? माझी पत्नी विचारलं त्या मॉमला, काय मँगो लेडी काय करायची? तिथे नाही हो, ती अंबाबाई कुठे विचारते. आणि मग लक्षात आलं, कारण काय ते सगळं वातावरण असं होतं की कुठे गणपती बाप्पा होता, कुठे तुळजाभवानी होते, कुठे विठोबा होता, त्याच्यात ती मँगो लेडी तिच्यासाठी होती, अंबाबाई तिची होती. तर हे सगळं असं गमतीशीर वातावरण असतं. आणि तिथे सुद्धा जी लोक राहतात ना, त्यांना एका वेगळ्या अर्थाने ने मदतीने परत मातृभूमीला असं कुठेतरी वाटत असतं की आलोय खरं, पण त्यांना ती ओळख असते. आणि ती जी काही त्यांची जी भूक असते, मी बघितले त्यावेळेला त्या संमेलनात जे काही नाट्य प्रवेश होते त्याला तुडुंब करत होते, तुडुंब करत होते. आणि ही भूक तुम्ही भागवतात. मराठी माणूस आणि नाट्य हे आपल्या रक्तातच आहे. म्हणजे काही काही वेळा असतात त्याच्यात. मला वाटतं संपूर्ण देशात एक महाराष्ट्र आणि दुसरा बंगाल, दोघांना एक नाट्यभूमीची एक इतिहास आहे आणि आवड. म्हणजे मराठी माणूस नाटक वेळा किती असतो. मी पुलंचं सहज काय करायला जे काही त्यांची कुठलेही पान काढायला वाचतात, कुठूनही काढलं तरी वाचत जावं.
आणि आज मला सहज आठवलं की त्यांनी त्यावेळेचे जे काय वर्णन केलेले की त्या नाटक कंपन्या कशा होत्या हे आश्वासारखं नाही. आता या एका तिकडे किती वाजेपर्यंत नाटक करू शकतो रात्री का चालतं थिएटरमध्ये चालतं ना, कारण ते नाटक हल्ली बाकी त्यांची नाटकं चालतात ते 10 वाजता बंद. पण पूर्वीच्या ज्या नाटक कंपन्या होत्या संध्याकाळी सुरुवात झाल्यानंतर एखादं पद रंगांचं वन्स मोर मिळायचं आणि करत करत वंदनाचे तुम्हाला कल्पना आहे. आणि मग पहाटेपर्यंत प्रयोग रंगायचे. आणि पुलंनी लिहिलंय की असंच एक शारदा नाटकाचा प्रयोग संपवून सगळे कंपनी पहाटे 4च्या सुमारास पिठ्ठेबाद जेव्हा बसत होती तेवढ्यात एक माणूस घाबरा बोलू राहून तिकडे बिराजी आला आणि सांगायला जाऊ तुमच्या कंपनीचा एक माणूस माझ्याबरोबर देता का तुझे का कुठे देते थिएटरात देते. थिएटरात कशाला काही चपला विसरलं वाटतं त्याला चपला नाही आमची ही मूल विसरून झाली ती कोणी तू थिएटर त्याला करू काय ते शारदा आणि कोदंड्याचा विवाह झाला त्या आनंदामध्ये ही म्हणे आमची मूल विसरून झाली तिकडे आणि आम्ही पोचलो. आता मला वाटतं मुलाची जागा मोबाईल नाही. पण हे एवढं प्रेम मराठी माणसाच्या रक्तामध्ये नाटकाचं आणि चित्रपटाचं आहे. किती संकट आली तरी हे चालूच आहे. कधी आता आपण अशा प्रसंगी म्हणतो की 100 वर्ष झाली 150 वर्ष झाली उद्या 200 होतील परवा 250 होतील आणि हे सगळं करत असताना आज जसे थिएटर उभं राहिलेले आहे मला अभिमान वाटते की माहिती तुम्ही कौतुक केलं मला खरंच आनंद झाला एक समाधान झालं. हे जे काही नाट्यगृह मी बघत होतो तेव्हा इकडे बांबू लागले होते आणि कल्पना आली नव्हती तेव्हा ती असं काहीतरी होती. सुरुवात ज्या वेळेला झाली ठाण्यामध्ये म्हणजे आता तुम्ही शिवसेनेची स्तुती केली म्हणून सांगतो की पहिली महापालिका जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा प्रचार सभा सुरू होती इकडे ठाण्यात मी पण तेव्हा नाव म्हणता तुडुंब सभा भरली होती. शिवसेना प्रमुख भाषण करत होते समोरून एक चिठ्ठी आली शिवसेना प्रमुख चिठ्ठी बघितली काय तर तुम्हाला तुमची सत्ता आली तर तुम्ही आम्हाला नाट्यगृह द्याल का. तेव्हा ठाण्यात नाट्यगृह नव्हतं आणि तिथले तिथे साहेबांनी सांगितलं दिलं सत्ता आली गडकरी रंगायची. आज हे नाव सुद्धा जे डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे बाळासाहेबांनी दिले. तो जो एक गुणी कलाकार होता कलावंत होता त्याची आठवण तशी अशी ठेवण्यासारखी गोष्ट काही केलीच नाही पण हे नाव त्यांनी दिले. आणि अजून एक नाट्यगृह आम्ही कळव्याच्या भागात करतो. अजून एक नाट्यगृह हे करतो म्हणजे एखादा भूखंड मिळाला म्हणून तिकडे आदर्श काय करायचा तरी असे मी नाट्यगृह वगैरे असे आदर्श मी निर्माण करतो की लोकांना त्याचा उपयोग होईल काहीतरी उगाच करून ठेवायचं आणि असं हे जनतेचं आहे जनतेसाठी आपण केलं पाहिजे. आणि मग आणखी एक माझी कल्पना पण त्याच्यात तुम्ही आहात आणि ही सगळी नाट्यभूमी आणि चित्रपटसृष्टी मला त्याच्यात पाहिजे. एक माझी अशी कल्पना आहे कारण की त्या कळव्याच्या जागा असते तर तिकडे होईल किंवा खरं म्हणजे मला मुंबईत करायचं की ही जी काही सगळी वाटचाल आहे चित्रपटसृष्टीची असेल मराठी आणि मराठी नाट्यभूमीचे त्याचा संपूर्ण इतिहास त्याची वाटचाल दाखवणारे एक संग्रहालय मला करायचं. एक संग्रहालय ही कशी वाटचाल सुरू झाली. विष्णुदास भावे त्याच्यानंतर गडकरी रंगायचे बाबा गडकरी कोण होते काय केले त्यांनी काय म्हणून नाव दिलं काशीनाथ घाणेकर कोण होते असे असंख्य लोक असतात आणि होती कालही होती परवा होती आजही येत उद्याही असतील. पण ही संपूर्ण वाटचाल तिकडे कोणी आल्यानंतर एक पाहत राहायला पाहिजे. त्याला वाटतं पाहिजे अरे आहे मराठीचं हे योगदान आहे हे असेच मला संग्रहालय करायचे त्याच्यात ही मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे. आणि मला खात्री की जसे ठाणेकर शिवसेनेवर प्रेम करतात मुंबईकर आहे ही त्या महापालिकेची ताकद आहे त्या ताकदीतून सुद्धा आपण हे उभं करू शकतो आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही हा माझा विश्वास आहे. हा माझा विश्वास आहे. तूर्त आपण हे काय सगळं धाडस करता आहात ते नुसतं कौतुक करून मी घरी जाणार नाही. ज्या ज्या वेळी तुम्हाला वाईट वचन या सगळ्यांच्या शासनाला देतो शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राला मराठी माणसाला आणि मराठी कलेला 7 समुद्रापार मिळणाऱ्या या म्हैसकर मेस्ता सोहळ्याचं उद्घाटन मराठी मानाचा मानबिंदू जपणाऱ्या माननीय कार्याध्यक्ष श्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते होईल. आणि म्हैसकर मेस्ताचे सर्व कलाकार तंत्रज्ञ आणि कार्यकर्ते महेशजींच्या नेतृत्वाखाली कामाला लागतील. मी उद्धवजींना विनंती करतो त्यांनी कृपा
मी सांगतो. मला छान हो अगदी अगदी एकदा असं खूप गाड्यांची गप्पांची वैभवजी इकडे ना बाकीचे कलाकार सगळे सगळे भेटतील मागे मागे अभिजित थोडंसं मागे चर्चा करताना कलाकार चर्चा करताना कॅमेरा बोललो माहिती अभिमान आहे की महेश सारखा हरवणारे माणूस हे धाडस करतात आणि आपण पाहत असेल की सर्व कलाकारांचं त्यांना सहकार्य आहेत. पाठीराखे पण आहे, महेशकर आहेत, सगळेच आहेत आणि मी सुद्धा त्यांना वचन दिलेलं आहे की जे काय माझ्याकडनं करता येणं शक्य असेल ते मी केल्याशिवाय आणि हे जे काय आहे आता 3 वर्ष झालेली आहे. आणखीन आपण बघाल तर वर्षाकडे हे वाढत चाललेलं आहे. तर ह्या इव्हेंटची जगभरातली मराठी माणसं वाट बघत राहतील अशी ती इव्हेंट आजच तयार झालेली आहे आणि त्या निमित्ताला मी मनपूर्वक शुभेच्छा दिलेली आहे. सर एक राजकीय प्रश्न आहे. हे दाखवणारच का वाईट दिग्विजय सिंगनी जो काही आज एक नवीन काढलाय की ठाकरे परिवार हे बिहार. दिग्विजय सिंगची त्यांची जी हल्लीची जी काही वक्तव्य आहेत ती पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर माणसाचा पूर्वज माकड होता ह्याच्यावरती हळूहळू माझा विश्वास बसायला लागलेला आहे आणि कोणाला जर का अभ्यास करायचा असेल तर त्यांनी दिग्विजयना अवश्य भेटावं कारण त्यांच्यात अजून थोडेसे पूर्वजांचे गुण दिसत आहेत. पाकिस्तानी कलाकारांबद्दल शिवसेनेची काय भूमिका असणार आहे ज्या पद्धतीने पाकिस्तान फक्त शिवसेनेची भूमिका काय फक्त शिवसेना आणि पाकिस्तान असं काय वैर आहे का हिंदुस्थान पाकिस्तान आहे. आमची भूमिका ही देशासाठी आहे. जोपर्यंत हिंदुस्थान पाकिस्तानचे संबंध सुधारत नाही जोपर्यंत पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी कारवाया करण्याचं थांबत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणतेही संबंध असू नयेत असं आमचं ठाम मत आहे. नाही तर नुसतं जेवढ्याच तेवढं एक नाटकापुरतं नाटक करायचं की कसाबला फाशी दिलंच पाहिजे हे केलंच पाहिजे आणि नंतर आपण क्रिकेट मॅच एन्जॉय करायला जायचं हा दुतोंडीपणाच आपल्या देशाच्या मुळावर येतात. थँक्यू. काय संग्रहालय काय संकल्पना मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटभूमी चित्रपट व्यवसाय याला एक मोठी परंपरा आहे. किंबहुना आपल्या देशामध्ये चित्रपटसृष्टी निर्माण केली ती एका मराठी माणसाने दादासाहेब फाळके आणि आज त्या व्यवसायाला 100 वर्ष होत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. पण याच्यामध्ये आपण गेल्या काही वर्षांमध्ये 100 वर्षाची वाटचाली कशी झाली आज 100 झाली उद्या 150 होतील परवा आणखीन काय होतील ही स्थित्यंतर कशी आली हे सगळं दाखवणारं एक संग्रहालय मुंबई किंवा ठाण्यामध्ये उभं करण्याचा माझा मनोदय आहे आणि हा मनोदय तमाम नाट्यवेड्या चित्रपटवेड्या मराठी माणसांसाठी आहे आणि मला खात्री आहे की हा सर्वजण मला सहकार्य करतील आणि दिमाखात हे संग्रहालय उभं राहील. कुठेतरी बरं वाटतं की बाळासाहेबांच्या आदेशानंतर एक गडकरी रंगायतन सारखं एक नाट्यगृह झालं त्याच्यानंतर गाणेकर झालं. अजून एक होते कळव्यामध्ये सुद्धा अजून एक आम्ही नाट्यगृह निर्माण करतो आहोत कारण त्या तिथल्या पलीकडच्या लोकांना सुद्धा एक स्वतःचं हक्काचं एक नाट्यगृह पाहिजे आहे. गडकरी रंगायतन
शिवसेना प्रमुखांचं एक वचन होतं, ते वचन आम्ही पूर्ण केलेलं आहे. हे अद्ययावत नाट्यगृह हे सुद्धा शिवसेनेने दिलेलं आहे आणि याला काशीनाथ घाणेकरांचं नाव हे सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सुचवलेलं आहे. आता तिसरं नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण करून आम्ही ठाणेकरांच्या सेवेसाठी धन्यवाद.